म्हणून मी काल पुण्याला सर्व नगरसेवकांना जाऊन शुभेच्छा दिल्या, भेटलो. आज नाशिकला आलोय आणि आत्ताची भेट ही माझी केवळ नगरसेवक निवडून जे आलेले आहेत त्या सर्व नगरसेवकांना शुभेच्छा देणं एवढ्यासाठीचीच ही भेट आहे. मी सकाळी आल्यावरती आपली सर्व वर्तमानपत्र मी वाचली नाशिक मधली. सत्तेचे गणित आज राज ठाकरे सोडवणार वगैरे असली काहीतरी आता कुठची मी गणित सोडवायला नाही आलं. एक तर तुम्हाला भेटायला आलं, तुमचे आभार सगळ्यांचे मानायला आलं. त्याचबरोबर नाशिककर जनतेचे खास करून मी मोठ्या प्रमाणावरती त्यांनी जे पाठिंबा दिला त्याला मी आभार मानतो. खरं तर माझ्याकडे आकडेवारी इकडे आहे. जवळपास एक 14 मतदारसंघांमध्ये अगदी थोडक्यात ते उमेदवार आमचे पडले. अन्यथा आता आमचे साधारणपणे 54-55 नगरसेवक इकडे आले असते, निवडून आले असते. पण हरकत नाही, जे दिले, जो विश्वास दाखवलाय तोही खूप मोठा आहे आणि त्या विश्वासाला कुठे तडा जाऊ देणार नाही. असं कुठेही नाशिककर जनतेला वाटणार नाही की आपण काय हे केलं. एवढं निश्चित सांगतो की काम असं करून दाखवू की बाकीच्या महानगरपालिकांमध्ये देखील त्याची वाहवा होईल. आणि हे यश, हा विश्वास नाशिककरांचा हा आमच्यावरती सदैव असाच राहो अशी अपेक्षा बाळगतो. यावर आपल्याला काय विचार असेल तर आपण विचारू शकता. महापौर कोणाचा, भाजपशी काय चर्चा झाली, भाजपबरोबर काय बोलणी होत आहे, अजून इतर कुठची समीकरणं आहेत का, असल्या कुठच्याही प्रश्नांची उत्तर या क्षणाला माझ्याकडे नाहीये. त्याच्यामुळे ह्या उपर जर समजा तुम्हाला काय विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. नक्की. लॉबिंग मलाही करता येतं आणि मला इकडेच फक्त लॉबिंग नाही, अनेक ठिकाणी लॉबिंग करता येतं. नक्की वाटतं, परंतु माझी तेव्हाची पण परिस्थिती मी आपल्या समोर सगळ्यांसमोर मी स्पष्ट केली होती की सगळाच लोड एकत्र आला आणि ह्या ज्यावेळेला कसं आहे, या महानगरपालिका ज्या वेळेला ते खाली मायक्रो लेवलला जायला लागतं नगरसेवक, त्यावेळेला तुमचे ताण खूप वाढतो. परंतु मी या सगळ्या जे नाशिक मधलं जे यश आहे ते यश मी खरंच इथे सगळ्यांना विभागून देईन. माझे सगळे पक्षामधले काम करणारे सहकारी त्यांनी ज्या एकजुटीने काम केलं मी त्याला देईन. इथे माझे वसंत किती बसलेले आहेत, उत्तमराव बसलेले आहेत, अतुल चांडक बसलेले आहेत, नितीन बसलाय, आमचा सचिन ठाकरे आहे, आमचं काय तुकडे गेला, समीर कुठे गेला, समीर आहे, इतर माझे कोणाची नावं राहून गेली असेल. परंतु या सगळ्यांच खूप जोरात काम होतं आणि मला असं वाटतं की मी त्याचं श्रेय या सर्वांना देतो. आधी असं वाटत होतं की बरेचसा विस्कळीत पण आहे आलेला आहे. सगळ्यांच्या अंतरची पुढे तुम्ही आले आधी नाही. शेवटी कसं असतं सभा मगाशी मी याचं उत्तर मी तेच दिलं होतं की अजून जर कदाचित जास्ती सभा झाल्या असते तर कदाचित अजून जास्ती यश मिळालं असतं. परंतु ती परिस्थिती अशी होती की त्यावेळेला सगळ्या ठिकाणी लक्ष देणं फिरणं म्हणून मी
खास करून त्या रोड शो वरती मी भर दिला. जी गोष्ट मला आवडत नाही तरी मी भर दिला. आवडत नाही म्हणण्यापेक्षा मला जमत नाही म्हणून मी सांगितलं. पण आता त्या सगळ्या गोष्टीला काय अर्थ नाही. कळलं की ते इतकं व्हायला पाहिजे होतं तसं झालं असतं. मला असं वाटतं मी पहिल्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं की प्रत्येक निवडणूक ही तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असते. सो त्याप्रमाणे अनेक गोष्टींमधनं बोध घ्यावा आणि पुढे सरकावं या मताचा मी आहे. आणि काय शिकायला मिळालं. उद्दामपणा करू नये, पैशाचा माज येऊ नये. सरप्राईज सरप्राईज असेल तर ते सांगता येत नाही ना. अरे जरा बंद करायला सांग रे बाहेर. मला ऐकू येत नाहीये काय चालू आहे. खिडकीने तो आवाज बंद करून टाका बाहेर. तुमची सभा जी झाली त्यानंतर आघाडीच्या 3-4 सभा घेतल्या आणि मनसेवरती टीका केली. त्याच्यानंतर वृत्तपत्रांमधून काही कार्टून्स काढले मनसे आणि तुमच्यावर. त्याच्यातलं नाशिककरांना असं दाखवण्यात आलं की मनसे हा पक्ष कोणत्या तऱ्हाचा आहे किंवा कसा बदनाम आहे. तर याच्यावर मला असं वाटतं की मिळालेली मतं आणि निवडून आलेले उमेदवार हेच बोलकं आहे ना. निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीनंतर काय होणार विचारता आणि निवडणूक संपल्यानंतर निवडणुकीच्या आधी काय झालं सांगता. त्याला काय लॉजिक आहे. ते पण तसं अनेक ठिकाणी त्यांचेही महापौर होऊ नयेत म्हणून त्यांचेही लोक माझ्या संपर्कात आहेतच बऱ्याच ठिकाणी. भूमिका मी नाही ना मांडली. असं अशी कुठची गोष्ट होणार नाही. ठीक आहे. त्याच्यातलं सगळ्यात पहिला कार्यक्रम म्हणजे माझं इथे येणं वाढेल. नक्कीच होणार ना. अर्थातच नक्की होणार. तो माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ठीक आहे.